पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे परिपूर्ण मराठी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत। तुम्ही जो माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पाडवा म्हणजे बघा, पाडवा म्हणजे पवित्र सण, पवित्र पाडवा। या सणाला आपण काय करायचं? या दिवशी पतीचं औक्षण केलं जातं। औक्षण कसं करायचं? पाडवा सणाचे महत्त्व याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा। दिवाळीच्या महत्त्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे पाडवा। पाडवा हा सण 2 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे। हा सण व्यापारी लोक नवीन वर्षासारखा साजरा करतात। दिवाळीतल्या पाडव्याला 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक स्थान आहे। या सणाला आपण बलिप्रतिपदा या नावाने ओळखतो। या दिवशी बायको आपल्या नवऱ्याला औक्षण करते आणि नवरा एखादी भेट वस्तू देतो। सर्वात अगोदर आपण पाहूया पाडव्याचा शुभ मुहूर्त। 2 नोव्हेंबर या दिवशी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा आहे। या दिवशी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 8:06 ते सकाळी 9:31 असणार आहे। त्याचप्रमाणे सकाळी 5:05 ते 8 अमृत मुहूर्त आणि दुपारी 3:12 ते 4:36 लाभ मुहूर्त असणार आहे। या दिवाळीत पतीला ओवाळण्यासाठी संध्याकाळी 5 ते 8 मुहूर्त असणार आहे। दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा। या दिवशी बळीराजाची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे या दिवशी सोने खरेदी करण्यास महत्त्व दिले जाते। सुवासिनींकडून पतीला औक्षण करणे, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ करणे, अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व हे वाढले आहे। पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात। बघा, काही ठिकाणी अजूनही काही ठिकाणी गावाकडे शेणाने, गाईच्या शेणाने बळीराजा काढला जातो। बळीराजाची प्रतिमा दरवाजाच्या बाहेर काढली जाते आणि त्याची पूजा केली जाते। त्यावर पंती दिवा हा लावला जातो। हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून त्याची पूजा केली जाते आणि इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ अशी प्रार्थना या दिवशी केली जाते। दिवाळी पाडवा या दिवसापासून कार्तिक महिन्याला सुरुवात होत असते आणि कार्तिक महिन्यात भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करण्याला महत्त्व आहे, त्यांची उपासना करण्याला महत्त्व आहे। त्याचप्रमाणे या दिवशी पत्नीने पतीचे औक्षण कसे करायचे, औक्षण करताना कुठली चूक आपल्याला करायची नाही, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। दिवाळी म्हटलं की दिवाळीत येणाऱ्या सर्व दिवसांना, येणाऱ्या या 5 दिवसांना खूप महत्त्व असतं आणि त्यातल्या त्यात दिवाळी पाडव्याला देखील महत्त्व असतं। या दिवशी देखील अभ्यंग स्नान केलं जातं। सकाळी उठल्यानंतर पतीचे औक्षण केले जाते। बघा, पतीचे औक्षण करण्याचे शुभ मुहूर्त व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेले आहेत। त्या शुभ मुहूर्तात तुम्ही औक्षण करू शकतात। ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी अंघोळ झाल्यावर पतीचे औक्षण करायचे आहे। ज्यांना सकाळी जमणार नाही त्यांनी दिवसभरात केव्हाही औक्षण केले तरी चालणार आहे। पतीचं औक्षण करण्यासाठी आपल्याला ताट बनवायचं आहे। या ताटामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे कुंकू आपल्याला घ्यायचं आहे। यानंतर अक्षरा घ्यायच्या। अक्षरा घेताना ह्या नेहमी अखंड घ्यायच्या, तुटलेल्या अक्षरा घ्यायच्या नाही। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं, आपल्याला सोनं घ्यायचं आहे, 1 सुपारी घ्यायची आहे, लाह्या बत्तासे जे असतात ते देखील या दिवशी ओवाळायसाठी घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे बघा, व्यक्तीला बसवताना पूर्व पश्चिम दिशेला तोंड येईल या पद्धतीने बसवायचं आहे। ताटामध्ये दिवा घेताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कणकेचा दिवा बनवून घेण्याला महत्त्व आहे। कणकेमध्ये मीठ न घालता तुम्ही कणिक घट्ट मळून घ्या, त्याचा एकमुखी दिवा बनवा आणि बाजूला 2 मुटके बनवायचे आहे। या पद्धतीचा दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये तुम्हाला तेलाचाच वापर करायचा आहे, तुपाचा वापर करायचा नाही, कारण आपण ज्यावेळेस देवाला दिवा लावतो त्यावेळेस आपण दिव्यामध्ये तूप वापरत असतो। त्यानंतर ताट घेताना तुम्ही तांब्याचं ताट घेऊ शकतात किंवा स्टीलचं ताट किंवा चांदीचं ताट घेतलं तरी चालेल, परंतु चुकूनही तुम्हाला या दिवशी काचेचं किंवा प्लॅस्टिकचं
ताट घ्यायचं नाही. तुम्ही चांदीचं ताट घ्या, पितळेचं घ्या, तांब्याचं घ्या किंवा स्टीलचं ताट घेतलं तरी चालणार आहे. यानंतर ताटामध्ये आपल्याला कापूस हा घ्यायचा आहे आणि आपल्याला पतीचं औक्षण करायचं आहे. औक्षण करताना अगोदर कुंकू ओलं करून घ्या, कुंकवाचा टिळा लावा, त्यावर अक्षदा चिटकवा, त्यावर थोड्याशा तुम्हाला अक्षदा आणि बत्तासे तुम्हाला तुमच्या पतीच्या डोक्यावर टाकायचे आहे. महत्त्वाचं म्हणजे औक्षण करायला बसताना आपल्याला बसायला पाट किंवा एखादं आसन घ्यायचं आहे. डोक्यावर टोपीही न विसरता घालायची आहे. काही ठिकाणी अगोदर पतीचे पाय धुतले जातात. तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही पतीच्या अगोदर पाय धुवून घ्या, त्यानंतर तुम्ही पतीला औक्षण करायला घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सुपारीच आणि सोन्याचा दागिना हातात घेऊन त्याने ओवाळायचा आहे. या दिवशी बत्तासा देखील ओवाळण्याला महत्त्व आहे. औक्षणाच्या ताटामध्ये या दिवशी आवर्जून एखादा गोडाचा पदार्थ तुम्हाला ठेवायचा आहे. असं म्हणतात की औक्षण करताना जर का गोडाचा पदार्थ ठेवला, तो खाऊ घातला तर आपल्या नात्यात देखील असा गोडवा निर्माण होतो. त्यानंतर आपण जो कापूस ठेवलेला आहे या कापसाने देखील आपल्याला पतीला ओवाळायचं असतं. असं म्हणतात कापसाप्रमाणेच म्हणजेच माणसाच्या डोक्याची केस ही पांढरे होईपर्यंत म्हणजेच तो म्हातारा होईपर्यंत त्याचं आयुष्य वाढो आणि पांढरे केस होईपर्यंत तो जगो, यासाठी कापसाने ओवाळायचं असतं. ओवाळून झाल्यावर आपल्याला 2 मुटके हातात घ्यायचे आहे आणि इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो असं म्हणायचं आहे. मुटके हातात घेतल्यानंतर अगोदर ते मांडीला लावायचे, नंतर खांद्याला लावायचे, नंतर ते डोक्यावरून गोलाकार फिरवून घ्यायचे आहे. पुन्हा तुम्ही ते खांद्याला मांडीला लावून ते तुम्ही ताटात ठेवायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला एकदा ताटाने औक्षण करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला औक्षण करायचं आहे. औक्षण करून झाल्यानंतर पतीच्या पाया पडायच्या पत्नीने आणि त्यानंतर पतीने देखील पत्नीला एखादी भेट वस्तू द्यायची आहे. आता पाडवा असल्यामुळे बहुतेक ठिकाणी सोन्याची वस्तू ही भेट दिली जाते, परंतु ते आत्ताच्या काळात शक्य नसल्यामुळे तुम्ही पत्नीला तिच्या आवडीची एखादी भेटवस्तू किंवा साडी तुम्ही तिला भेटवस्तू देऊ शकतात. अगदी तुम्हाला साडी, सोने, चांदी देणं शक्य नसेल तर तुम्हाला ताट हे कधीही खाली ठेवायचं नाही. तुम्ही अगदी 1 रुपया ताटात टाकला तरी चालेल, पण आपल्याला चुकूनही हे ताट रिकाम्या हाती पाठवायचं नसतं. तर या पद्धतीने पतीचं औक्षण पत्नीने करायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी बळीराजाचं चित्र रांगोळीने किंवा शेणाने काढून त्याची पूजाही करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण जी लक्ष्मीपूजनाला पूजा मांडलेली असते त्याची उत्तर पूजा देखील आपल्याला सकाळी करायची असते. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, या दिवसापासून कार्तिक मासाला सुरुवात होत असते आणि ह्या दिवसांमध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करण्याला महत्त्व असतं. तर आपल्याला दररोज 15 दिवस भगवान श्रीहरी विष्णू यांना हा नैवेद्य द्यायचा असतो. तर आपण हळदीचं दूध बनवत असतो. तर आपल्याला हळदीचं दूध बनवायचं आहे. यामध्ये अद्रक, सुंठ ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या टाकून याचा काढा बनवायचा आहे आणि असं हे हळदीचं दूध आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर ह्या दुधाचा प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून हे दूध ग्रहण करायचं आहे. आता आपल्या देवघरामध्ये श्रीहरी भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला हा नैवेद्य अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवसापासून दररोज बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवर तुम्हाला केशर मिश्रित दुधाने अभिषेक घालायचा आहे. तर या गोष्टी आपल्याला कार्तिक मासामध्ये या आवर्जून करायच्या आहे.